नीट व सीबीएसई परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका फुटीच्या वारंवार घडणाऱ्या घटना आणि त्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने 25 जुलै रोजी एका भव्य कॅन्डल मार्च व सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कॅन्डल मार्च मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन देशव्यापी संघर्षाचा भाग म्हणून हाती घेण्यात आले होते. आंदोलनात विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे, परीक्षा प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता आणली जावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून जबाबदारी निश्चित केली जावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी न्याय मिळण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून देशातील शिक्षण व्यवस्था अधिक विश्वासार्ह व विद्यार्थी हिताची बनवण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. या कॅन्डल मार्च व सत्याग्रहात अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवकांसह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.